संडे असला ना की मला हेअर वॉश करावाच लागतो. म्हणजे मी वीकमधून 2 वेळा तरी हेअर वॉश करतेच करते. तर हेअर वॉश केला, हेअर्स थोडेसे ड्राय केले आणि देन मी सीरम लावत होती. कारण सीरम लावलं ना की लगेच थोडे हेअर्स आपले शाईन करतात. त्याच्यामुळे ते लावलं आणि देन पटकन पटकन असा नाश्ता करून घेतला. लगेच जेवणाची तयारी करायची होती. मग जेवण तर आपलं रेडी होतं. फक्त हे बोंबील आणलेलं ना ते फ्राय करायचे होते आणि बागडे होते. ॲक्च्युली मला बोंबील खायची खूप जास्त इच्छा झालेली. ते सगळे फ्राय करून झाले आणि मला दुपारनंतर एका शूटसाठी जायचं होतं. सो रेडी झाले आणि पटकन चहा पिऊन घेतला. जेव्हा मी चहा पिते ना तेव्हा मला फ्रेश फील होतं खूप जास्त. मग लगेच तोंड पण मस्त चालतं. त्याच्यानंतर मेकअप करायला घेतला. ॲक्च्युअली लिपस्टिकची शेड लावताना मी खूप कन्फ्युजिंग असते आणि आपल्याला कोणतं तरी शूट करायचं तिथे पहिलं तर आपण चांगल्या दिसायला पाहिजे. हे मी जरा डोक्यात ठेवते. त्याच्यामुळे थोडाफार मेकअप करत होती माझा. मेकअप म्हणजे काय, मी फाउंडेशन लावणं तर सोडून दिले. मी हल्ली कन्सिलरच लावते आणि त्याच्यावरती डायरेक्टली कॉम्पॅक्ट असा बेस ना माझा खूप चांगला होतो आणि असा मेकअप माझा जात पण नाही. सिम्पल आणि सोजवळ असा रेग्युलर मेकअप करते. देन पटकन पटकन अशी रेडी झाली आणि हा होता माझा फायनल लूक. सो मी पटकन रेडी झाली. फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनवरती आणि हे आहे नागावमधील द कोस्टल लिली रिसॉर्ट. तर तुम्ही नागाव बीचला वगैरे येत असाल आणि तुम्हाला राहण्यासाठी रिसॉर्ट वगैरे हवं असेल तर तुम्ही या रिसॉर्टला नक्की जाऊ शकता. खूपच छान आहे. त्याच्यानंतर आमचं शूट कंप्लीट झालं. मग त्यांनी आम्हाला ज्यूस दिला प्यायला. तर मग आम्ही संध्याकाळी यायला निघालो आमच्या घरी. सो माझा डे आउट आजचा असा होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.